महाविहार बावरीनगर दाभड नांदेड ही भारतीय बौद्ध ज्ञानालंकार शिक्षण संस्था मुळावाची एक शाखा म्हणून कार्यरत आहे। सन 1988 पासून महाउपासक डॉक्टर SP गायकवाड हे इथे सातत्याने 2 दिवसीय अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन करीत असतात। प्रस्तुत वर्ष हे परिषदेचं 37वं वर्ष आहे। या 37व्या वर्षी परिषदेचे अध्यक्ष म्हणून पूजनीय भदंत धम्मसेवकजी महास्तवीर यांची प्रमुख उपस्थिती आहे। तसेच श्रीलंकेहून खास करून येणारे आणि तिथल्या लोकसभेमध्ये संसदेमध्ये विद्यमान खासदार असणारे पूजनीय भदंत अतुल्य रतन थेरो यांची या परिषदेचे उद्घाटक म्हणून उपस्थिती राहणार आहे। तसेच दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संबोधी स्मरणिकेचे प्रकाशन होणार आहे। अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्यकारी अध्यक्ष पूजनीय भदंत डॉक्टर उपगुप्तजी महास्तवीर यांच्या हस्ते या संबोधी स्मरणिकेचं प्रकाशन होणार आहे। या परिषदेमध्ये 1988 पासून अनेक देश विदेशातील भिक्खूंचा इथे उपदेश ऐकण्यात येतो। याही वर्षी श्रीलंका, जपान, म्यानमार, बांगलादेश तसेच नेपाळहून पूजनीय भिक्खू संघाचं आगमन झालेलं आहे। त्यांची देसना आपणा सर्व उपासक उपासिकांना देण्यात येईल आणि याद्वारे आम्ही सर्व उपासक उपासिकांना आवाहन करतो की त्यांनी या परिषदेमध्ये सम्मिलित व्हावं व पूजनीय भिक्खू संघाच्या धम्मदेसनेचा लाभ घ्यावा। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अर्थात पहिल्या दिवशी दुपारी 2 वाजता या नांदेड शहरामधून महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पुतळ्यापासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत एका धम्म मिरवणुकीचं आयोजन करण्यात येतं। काहीच वेळामध्ये ही धम्म मिरवणूक पूजनीय भिक्खू संघाच्या नेतृत्वाखाली सर्व उपासक उपासिका यांच्यासोबत ही धम्म मिरवणूक निघणार आहे। नागसेन हायस्कूलचे विद्यार्थी या धम्म मिरवणुकीमध्ये लेझिम पथकाचं त्यांचं संचलन करतात व ही धम्म मिरवणूक अतिशय शांतपणे ITI कॉर्नर, शिवाजीनगर, वजीराबाद चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जाऊन विसर्जित होते। आज संध्याकाळी 7 वाजता या 37व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे उद्घाटन श्रीलंकेचे खासदार पूजनीय भदंत अतुल्य रतन थेरो यांच्या हस्ते होईल। सर्वांना याद्वारे आवाहन आहे की आपण जरूर या परिषदेत सम्मिलित व्हावं व धम्मदेसनेचा लाभ घ्यावा।